नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत जे पात्र दिव्यांग लाभार्थी आहेत, सगळे दिव्यांग लाभार्थी त्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी शासनामार्फत किंवा जिल्हा परिषद बनू शकता. जिल्हा परिषद, पंचायत समिती त्याचबरोबर ग्रामपंचायतीमार्फत 5% दिव्यांग कल्याण निधीसाठीच्या वैयक्तिक लाभाच्या योजना ज्या आहे, वैयक्तिक लाभासाठीची ही योजना राबवली जाते. आता पाहू शकता या योजनेसाठीची माहिती, या योजनेचा लाभ बहुतांश लाभार्थी घेत असतात. बहुतांश लाभार्थ्यांना ही माहिती असते, तरी सुद्धा आपले 50 ते 60% जे लाभार्थी आहेत, निराधार योजनेअंतर्गत लाभ घेणारे असतील किंवा इतर दिव्यांग लाभार्थी असतील, यांना या योजनेबाबत माहिती नसते आणि त्यांच्यापर्यंत या योजनेची माहिती पोहोचत नाहीये. तर त्यामुळे पाहू शकता हा व्हिडिओ त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्याचबरोबर असे जे लाभार्थी असतील त्यांच्यापर्यंत व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना या योजनेची जास्तीत जास्त माहिती जी आहे मिळणार आहे. तर व्हिडिओ आपण सुरू करणार आहोत. विविध लाभाच्या ज्या योजना आहेत, जवळजवळ 40 ते 45 वैयक्तिक लाभासाठीच्या योजना, वैयक्तिक लाभ यामध्ये दिले जातात. यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये वेगळं, पंचायत समितीमधून वेगळं आणि ग्रामपंचायतमधून वेगळं, अशा पद्धतीने तिन्ही लाभ तुम्ही घेऊ शकता. आता हे कसे घ्यायचे, त्याचबरोबर यासाठीचं कागदपत्र असतील आणि कोणकोणते लाभ यामध्ये मिळतात, सगळी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मराठी बिग गाईड या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे अशा ज्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट आहेत, निराधार योजनेसाठीचा पेन्शनचा हप्ता असेल किंवा इतर काही सगळ्या ज्या अपडेट असतील या वेळेवर तुमच्यापर्यंत पोहोचतील. सुरुवात करूयात. पहिल्यांदा योजनेबाबतची माहिती आपण पाहूयात. तर ही योजना जिल्हा परिषदेमार्फत, पंचायत समितीमार्फत आणि ग्रामपंचायत मार्फत तिन्ही स्तरावर राबवली जाते. अत्यंत महत्त्वाचं आहे, पाहू शकता. यामध्ये मी तुमच्या समोर स्क्रीन शेअर करतोय. 5% दिव्यांग कल्याण वैयक्तिक लाभ योजना ही फक्त कोणत्याही जिल्हा परिषदेसाठी मर्यादित नसते, सगळ्या जिल्हा परिषदेकडून राबवली जाते. यासाठी कागदपत्र काय काय लागतात ते तुमच्या समोर मी दाखवतोय. आवश्यक कागदपत्र: अर्जदार ग्रामपंचायतचा रहिवासी, ज्या अर्ज करतोय त्या ग्रामपंचायतचा रहिवासी असणं आवश्यक आहे. म्हणजे जिल्हा परिषदेसाठी तुम्ही अर्ज करताय किंवा पंचायत समितीसाठी करताय किंवा ग्रामपंचायत, तुम्ही ग्रामपंचायतीमधून रहिवासी असणं आवश्यक आहे. नगर परिषद असेल तर तुम्ही यासाठी पात्र ठरत नाही, त्यासाठी तुम्हाला नगर परिषदेमधून अर्ज करावा लागेल. त्याच्या अंतर्गत नगर परिषद, नगरपंचायत किंवा महानगरपालिका यांच्या अंतर्गत सुद्धा अशा पद्धतीची योजना राबवली जाते, पण त्यासाठी तुम्ही जिल्हा परिषदेमधून अर्ज करू शकत नाहीये. तर पहिला झाला ग्रामपंचायतचा रहिवासी दाखला, अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला, अर्जदाराचं दिव्यांगत्व प्रमाणपत्र, 40% किंवा त्यापेक्षा जास्त असल्याचे शासकीय शल्यचिकित्सक यांचं प्रमाणपत्र म्हणजे UDID तुमच्या जवळ असणं आवश्यक आहे. तुमचं जे वार्षिक उत्पन्न आहे हे 50,000 पेक्षा कमी असणं आवश्यक आहे. 50,000 पेक्षा कमी असणारा उत्पन्नाचा दाखला हा जोडायचा असतो. आधार कार्ड आहे, त्याचबरोबर आधार लिंक DBT साठीचं बँक अकाउंट आवश्यक असतं. यासाठीचा शासन निर्णय मी तुमच्या समोर शेअर करणार आहे. खूप जुना असला तरी अत्यंत महत्त्वाचा आहे. निर्णय प्रक्रियेत तपासणी करण्यात येणाऱ्या बाबी: यामध्ये तुमचा अर्ज चेक केला जातो, अनुषंगाने आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली जाते. तर यासाठी ऑनलाईन सुविधा सुरू आहे का, तर ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता. मात्र ऑफलाईन पद्धतीने ग्रामपंचायत असेल, पंचायत समितीमध्ये तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. काही जिल्हा परिषदेअंतर्गत ऑनलाईन अर्ज असतो, मात्र लवकर प्रक्रिया होण्यासाठी तुम्ही ऑफलाईनच अर्ज करा, असं माझं तरी मत आहे. ऑफलाईन अर्ज केलेला जास्त चांगला. तर पाहू शकता जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभाग जो असतो, पंचायत समितीचा समाज कल्याण विभाग असतो, यांच्यामार्फत ही योजना राबवली जाते. त्या ठिकाणी चौकशी करून आत्ता सध्या या योजना सुरू आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी चौकशी करून तुम्ही अर्ज करू शकता. महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, पाहू शकता. ही जी योजना आहे या योजनेसाठीची प्रक्रिया सध्या सुरू असून लवकरच जिल्हा परिषदेसाठीचं जे निवडणूक आहे यासाठीची तारखा ज्या आहे हे जाहीर होऊ शकतात. त्या कारणामुळे जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर ही प्रक्रिया केली जाईल. त्यामुळे आत्ताच तुम्ही जेवढं लवकर होईल तेवढी चौकशी करणं आवश्यक आहे. तर निर्णय प्रक्रियेस किती कालावधी लागतो याची माहिती सुद्धा देण्यात आली आहे. जेव्हा समा पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल किंवा जिल्हा परिषद असेल यांच्यामार्फत त्यांचा
जो वर्षाचा खर्च असतो त्या वर्षाच्या खर्चांमधून 5% दिव्यांग कल्याण निधीसाठी राखीव असतो आणि हा त्यांना खर्च करणं कंपल्सरी असतं, पाहू शकता अनिवार्य असतं. आणि हा जर खर्च त्यांनी केला नाही तर पुढे त्यांना तो दाखवावा सुद्धा लागतो. यासाठी की दिव्यांग जे आहेत, दिव्यांग लाभार्थी ग्रामपंचायत असेल किंवा पंचायत समिती असतील तालुका स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर, ते त्या ठिकाणी चौकशी करून कशा पद्धतीने हा निधी खर्च केलेला आहे अशी माहिती जी आहे या ठिकाणी ते विचारू शकतात. त्यांना तो हक्क असतो. त्यामुळे ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे, पाहू शकता. आता इथे जर पाहिलं आपण लाभार्थ्यांचे याच्यामध्ये 2 ते 3 महिन्यामध्ये पूर्ण होतं असं सांगितलं. मात्र एक तुम्ही अर्ज केल्यानंतर ना ग्रामपंचायत स्तरावर तर 10 ते 15 दिवसामध्येच तुमची जी प्रक्रिया ही पूर्ण होऊ शकते. आता यासाठीचे मिळणारे लाभ काय-काय आहेत ते सुद्धा आपण जाणून घेऊयात. तर यामध्ये जर पाहिलं तर शासनाच्या विविध विभागामार्फत लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या जे साधनसामुग्री आहे, यामध्ये जनावरांचं खाद्य वाटप आहे. दिव्यांग लाभार्थ्यांसाठी हा 5% वैयक्तिक लाभाच्या योजना ज्या आहेत यामध्ये विजेवर चालणारे वैरण, कापणी, जे कडप्पा यंत्र आहे, मासेमारी करता प्रगत यंत्रसामुग्री पुरवणे, त्याचबरोबर कृषी अवजारे पुरवणे, मायक्रो ट्रॅक्टर व त्याची उपसाधने, बियाणे, लघु हत्यारे वितरण आहे. त्याचबरोबर मद्यपेट्या आणि यंत्र वाटप, गणवेश आणि साडी वाटप आहे. सायकल वाटप यामधले कोणतेही वैयक्तिक लाभ तुम्ही घेऊ शकता. तुम्ही त्यासाठी अर्ज करताना त्याबद्दलची लिस्टमध्ये यादीमध्ये ती जी माहिती आहे, तुम्हाला उदाहरणार्थ सायकल हवी आहे, सायकल वाटप यामध्ये टाकलं जाऊ शकतं. पॉवर टिलर पुरवणी आहे. गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल पुरवणे, स्वयंपाकाचा गॅस आणि सौर कुकर आहे. सामूहिक विवाह प्रसंगी वस्तू देणे, महिला बचत गटांना मोबाईल व्हॅन पुरवणे, बियाणे पुरवठा आहे वाटप, पीक संरक्षण उपकरणं आहेत, कामगंध सापळे आहेत, कीटकनाशके, त्याचबरोबर पाईपलाईन आहे. त्यानंतर पुढे पाहू शकता ताडपत्री आहे. लघुवंडी उगवणारी जी यंत्रे आहेत त्यासाठी पूर्वास तयार करण्याचं युनिट सुद्धा घेतलं जाऊ शकतं. मासेमारीची साधने, कुक्कुटपालनाचा शेड आहे, शेळ्या बकऱ्यांसाठीचा शेड, कृषी पंप, वीज पंप आहे, ऑइल इंजिन, यांत्रिकीकरण आणि संबंधी साहित्य पुरवठा. त्याच्यानंतर चष्मा आहे, विद्यार्थ्यांना टॅब आणि लॅपटॉप वाटप, मोबाईल फोन वाटप आहे, छत्री, रेनकोट, कांडप यंत्र. त्याच्यानंतर पुढे पाहू शकता अपंग व्यक्तींना देण्यात येणारे जे साहित्य आहे, श्रवण यंत्र असेल किंवा 3 चाकी सायकल, पिकोफॉल मशीन आहे, शाळेचं दप्तर, शूज आहेत, रोटोवेटर किंवा HDPE पाईप, अशा 44 वैयक्तिक लाभाच्या ज्या वस्तू आहेत त्यामध्ये तुम्ही सिलेक्ट करून तुम्ही त्यासाठी अर्ज करताना त्याची माहिती देऊन त्यासाठी अर्ज करू शकता. कोणत्याही ठिकाणी असू द्या, जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल किंवा इतर ग्रामपंचायत असेल, त्या ठिकाणी सुद्धा अर्ज करताना तुम्हाला ती माहिती द्यायची आहे. तुम्ही अर्ज करू शकता. अर्जाचा नमुना असा स्पेशल असा नाहीये. तुम्ही तुमच्या पंचायत समितीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अर्जाचा नमुना त्या ठिकाणी भेटेल किंवा ग्रामपंचायतमध्ये गेल्यानंतर चौकशी केल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला अर्जाचा नमुना भेटेल. तो भरून त्याबरोबर महत्त्वाची जी कागदपत्र आपण सुरुवातीला सांगितली ती जोडून तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे ही योजना 2025-26 साठी सध्या सुरू आहे. आर्थिक वर्ष 31 मार्च पर्यंत आहे. म्हणजे पाहू शकता पुढचे 2 ते 3 महिने तुमच्या हातात आहेत अर्ज करण्यासाठी. काही ठिकाणी याची प्रक्रिया पूर्ण झाली असेल, काही ठिकाणी चालू असेल. जवळजवळ सगळ्याच जिल्हा परिषद असतील, ग्रामपंचायत असेल, त्याचबरोबर पंचायत समिती असेल, यांची प्रक्रिया अजून पूर्ण झाली नाहीये, चालू आहे सगळ्या स्तरावर. आणि त्याचबरोबर एक गोष्ट महत्त्वाची पुन्हा एकदा सांगतो की लवकरच जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत हे येऊ शकतात आणि त्या कारणामुळे जेवढ्या लवकर प्रक्रिया होईल ही केली जाऊ शकते. आणि या कारणामुळे सध्या आता तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही चौकशी करून या योजनेचा लाभ घेऊ शकता. मला माहिती आहे की जवळजवळ बहुतांश लाभार्थी म्हणजे 40 ते 50% लाभार्थी याचा लाभ घेतात, त्यांना माहीत असतं. तरी सुद्धा 50 ते 60% असे लाभार्थी आहेत त्यांना याबाबतची माहिती नसते आणि त्यांच्यापर्यंतच ही माहिती पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर याबाबत अधिक काही माहिती हवी असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये, त्याचबरोबर कॉन्टॅक्ट नंबर आहे, टेलिग्राम चॅनल आहे, त्यावर संपर्क करू शकता. अशा ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत निराधार योजनेअंतर्गत पेन्शन हप्ता असेल किंवा इतर काही दिव्यांग बांधवांसाठीच्या ज्या काही योजना असतील याची माहिती वेळेवर मिळवण्यासाठी, अपडेट मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.